विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरजेत पावसाळा सुरू असून थंडीत देखील वातावरण तापले आहे आणि त्यात सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 मध्ये तर राजकीय वातावरण तापलेलेच आहे। पण पावसाळ्यात देखील हे वातावरण अधिक तापले असून आरोप प्रत्यारोप चालूच आहेत। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 मध्ये महापालिकेची शाळा नंबर 7 असून त्या शाळेत देखील आता राजकारण होऊ लागले आहे। महापालिकेच्या शाळेत काहीही देत असताना महापालिकेची परवानगी आणि प्रशासकीय अधिकारी यांची देखील परवानगी घेऊन मुलांना साहित्य वाटप करावे लागते, असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे। या शाळेत नगरसेवकांनी विधान परिषदेची आचारसंहिता असताना आपल्या नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या छापील जाहिरात असलेल्या शाळेच्या वह्या परवानगी न घेताच वाटप केल्याचा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आरोप केला असून त्यांनी आज शिक्षण विभाग उपायुक्त यांच्याकडे जाऊन त्यांना परवानगी दिली आहे का याची विचारणा केली तर परवानगी नसल्याचे सांगण्यात आले। प्रशासकीय अधिकारी यांना देखील विचारणा केली असता परवानगी नसल्याचे समजले। यावर योगेंद्र थोरात यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे। तर शाळेतील शिक्षकांना वही का वाटत नाही म्हणून नगरसेवकांनी शिवीगाळ केली आहे असा आरोप देखील केला असून त्यांची ऑडिओ क्लिप देखील असल्याचा दावा थोरात यांनी केला आहे। तर 1 रुपये 20 पैशाची वही आणि किती जाहिरात यांना भारतरत्न द्यावा का अशी नायकवडी यांच्यावर थोरात यांनी टीका केली आहे। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आज आपल्या विद्या पाटील म्हणून अतिरिक्त आयुक्त शिक्षणाचा विभाग त्यांच्याकडे आहे। आज मला एका पालकांनी मिरजेमध्ये फिरत असताना ही वही दिली, कोणत्या शाळेची मी सांगणार नाही, मात्र ही वही महापालिकेच्या शाळांमध्ये वाटली जाते। मग मला खेडकर साहेब म्हणून आहेत ते खाली भेटले प्रशासन अधिकारी, त्यांना मी विचारले ही वही वाटताना तुमची कुठं परमिशन घेतल्या का? ते नाही म्हणले। विद्या पाटील मॅडमना विचारलं तुमची कुठं परमिशन घेतल्या का? नाही म्हणले। शासनाचा कडक भाषेत निर्बंध आहेत की कोणतीही वस्तू विद्यार्थ्यांपुढे नेत असताना तुम्ही शासनाची परमिशन घेतली पाहिजे, पण यांना परमिशनचा काय हेच नसतो, हे करेल ते कायदा असतो। आणि आपण पाहू शकता की सांगली, मिरज, कुपवाड महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ हे अस्तित्वातच नाही। आपल्या गणपती बाप्पाचा जे महापालिकेचा सिंबल आहे तोही आहे याच्यावर। आणि सगळ्यात वाईट म्हणजे काय की दुसऱ्या शाळांची ॲडव्हर्टाईज केलेली आहे, प्रायव्हेट शाळेची। हे काय NGI म्हणजे नायकवडीज ग्रुपच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या 50-60 त्याची ॲडव्हर्टाईज यांनी केलेली आहे। शैक्षणिक उत्कर्षाचा साथीदार म्हणजे तुम्ही ज्यांना भाजी भाकरी मिळत्या त्यांच्यापुढे तुम्ही काय तर तूप दाखवून, काय तर तूप रोटी दाखवून आमच्या शाळेत या अशी ॲडव्हर्टाईज आहे। म्हणजे किती त्यांचा चांगुलपणा आहे बघा। मी चांगुलपणा म्हणेन नगरपालिकेच्या शाळा कशा बंद पडाव्यात आणि स्वतःची शाळा कशी चांगली चालेल, स्वतःचं घर कसं भरता येईल, फक्त एकच हे लक्ष त्यांच्या दिवसभर डोक्यात असतं। त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे नाही, आता विधान परिषदेची आचारसंहिता चालू होती, त्या काळात या वह्या वाटता येतील का? तर त्यांचा मुलगा एका शाळेत गेला, का वह्या वाटला नाहीस? तुला घरातनं उचलून घेऊन जाईल, तुझा पगार बंद करेन, शाळा बंद पडली तर आमच्या टिंबला माहीत नाही, अशा महिलांसमोर लज्जा उत्पन्न व्हायच्या भाषेत बोलला। आणि ह्यांच्या विरोधात कोण जात नाही भीतीनं, कारण हे त्याचा कार्यक्रम करतात। तरीही शिक्षकांनी कुठंतरी एकजूट होऊन आयुक्तांना तक्रार दिली, मात्र आयुक्तांनी पण यांच्यापुढं काही चाललं नाही वाटतं। तर आणि आयुक्तांनी काही दखल घेतली नाही, आजपर्यंत काही कारवाई नाही। आज महिलांच्या समोर असं घाणेरडं नागडा करून मारतो बिरतो असं काही तर बोलत असतील, खूप घाणेरडं। ते एका पालक तिथे ॲडमिशनला गेले तेव्हा त्यांनी रेकॉर्डिंग पण केलेली, त्यांनी मला पाठवलं, मी आपल्याला पाठवीन दे। पण इतक्या खालच्या भाषेत एका शिक्षकाला 10वी आणि 12वी झालेली लोक जर शिक्षकांना शिव्या घालत असतील तर आपण स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आज म्हणत आहेत की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, जिल्हा परिषद शाळा मोठ्या झाल्या पाहिजेत, आमच्या शाळा हायफाय आहेत। पण आपल्याच युतीतले एक पदाधिकारी संविधानिक पदावर बसलेले शाळांमध्ये जाऊन अशा घाणेरड्या भाषेत, ते पण तुमची वही वाटली नाही म्हणून, काय एवढ्या वहीत
आणि ही वय वाटली नाही म्हणून तुला पोलीस स्टेशनमध्ये घालीन, असा कुठला नियम आहे? तुमच्या हे चेहरे असलेले छान छान वया वाटल्या नाही म्हणून शिक्षकांना पोलीस स्टेशनला जाणार? शिक्षक रडत बसले होते. त्यांनी कुठं आयुक्तांकडे जाऊन तक्रार केली असं कळालं, पण काहीच नाही. त्यांच्या दावा पुढे चालत नाही. मी ही गोष्ट आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते अजितदादा, हे जर आज जिवंत असते, आम्ही मिस करतोय त्यांना. आज आम्ही त्यांच्याकडे जर तक्रार केली असती तर काय झालं असतं तुम्ही विचार करा. आम्ही सुनेत्राताईंकडे पण ही तक्रार करणार आहे की तुमच्याकडे ही वही दाखवली जाते तिथं आणून, आणि इथं आणून मात्र लोकांच्या मुंडक्यावर बसून आचारसंहितेत वाटा, आणि ह्याच्यात प्रायव्हेट शाळेंचा ॲडव्हर्टाईज. की कुठंच या गोष्टी चालत नाही. पण हम करे सो कायदा. तर माझी मिरजकरांना विनंती आहे, या शाळा वाचवायच्या लढाईमध्ये विनंती आहे, साथ द्या.